आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्सच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाचा काल एका विद्यार्थ्यानं पर्दाफाश केला आणि त्या विद्यार्थ्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सत्कार केलाय। मनसे त्या तरुणाच्या पाठीशी असल्याचं अमित ठाकरे म्हणाले। खोट्या ड्रग्स प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलिसाला काल आंदोलक तरुणानं उघडं पाडलं। त्या तरुणाचा मनसे नेते अमित ठाकरेंनी सत्कार केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या तरुणाच्या पाठीशी असल्याचंही अमित ठाकरे म्हणाले। तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, तुमची ताकद दिल्लीपर्यंत दिसते आणि आम्ही सगळे तुमचे फॉलोअर्स झालो आता। त्याच्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही। आम्ही आज फक्त इकडे आलोय कारण तुम्हाला हात लागणार नाही, तुमच्यावर केसेस होणार नाही। तुम्ही जे करताय ते उत्तम आहे। देश पेटून उठलाय तुमच्यामुळे, त्याच्यामुळे खूप उत्तम चालू आहे। सरकार बॅकफूटवर गेलंय आणि अशा दहशतवादी सरकारला बॅकफूटवर टाकणारे आपले तरुण तरुणी आहेत। वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किधर में। अरे नहीं हाँ, फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। नीट पेपर फुटीच्या विरोधात मुंबईत काही विद्यार्थी आंदोलन करत होते। त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवलं गेलं आणि पोलीस गाडीतच पोलिसांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली। ताब्यात घेतलेल्यांपैकी एका विद्यार्थ्यानं मोठ्या चतुराईनं हा व्हिडिओ शूट केला। त्यानंतर त्या पोलिसाची चौकशी करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे, पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेला आहे आणि चौकशी चाललेली आहे। खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्य बर्बाद करण्याची धमकी देणं हा गंभीर गुन्हा आहे। त्यामुळे त्या पोलिसाचं निलंबन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।